ज्ञानेश्वर महाराजांचं पालखी प्रस्थान देऊळवाड्यामधून होणार आहे आणि मंदिरातून प्रस्थान आणि पहिल्या मुक्कामातील पाहुणचार घेतल्यानंतर 30 जून रोजी श्रींचा पालखी सोहळा पुणे मार्गे पंढरीला जाण्यास मार्गस्थ होतो। या पार्श्वभूमीवर आळंदी देवस्थानची तयारी आता पूर्ण झालेली आहे। पालखीचं दुपारी 4 वाजता प्रस्थान होईल आणि याचा सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी प्रस्थान देऊळवाड्यातून होणार आहे आणि मंदिरातून प्रस्थान आणि पहिल्या मुक्कामातील पाहुणचार घेतल्यानंतर 30 जून रोजी श्रींचा पालखी सोहळा पुणे मार्गे पंढरीला जाण्यास मार्गस्थ होतो। या पार्श्वभूमीवर आळंदी देवस्थानची तयारी आता पूर्ण झाल्याचं चित्र आहे आणि पालखीचं दुपारी 4 वाजता आज प्रस्थान होणार आहे। त्यामुळे आता ज्ञानोबा विठुरायाच्या भेटीसाठी निघणार आहेत। इंद्रायणी काठावर वैष्णवांचा मेळा आपल्याला जमल्याचं चित्र बघायला मिळतंय। ज्ञानेश्वर महाराजांचं पालखी प्रस्थान देऊळवाड्यामधून होणार आहे आणि मंदिरातून प्रस्थान आणि पहिल्या मुक्कामातील पाहुणचार घेतल्यानंतर 30 जून रोजी श्रींचा पालखी सोहळा पुणे मार्गे पंढरीला जाण्यास मार्गस्थ होतो। दरम्यान माऊलींच्या या वैभवशाली सोहळ्यामध्ये संजीवन समाधी मंदिर विविध फुलमाळ्यांची आकर्षक फुलांची सजावट सुद्धा करण्यात आलेली आहे आणि याच ठिकाणावरून याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहिदास घाडगे यांनी। माऊली रामकृष्ण हरी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान आज ठेवत आहे। देवाच्या आळंदी नगरीमध्ये वैष्णवांचा मेळा भरलेला आहे। भक्तिमय वातावरणामध्ये माऊलींच्या पालखीचं आज प्रस्थान या ठिकाणी होणार आहे। याच निमित्ताने माऊलींच्या या संजीवन समाधी सोहळा मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। वैष्णवांचा महामेरू योगी ज्ञानेश्वर माऊली अशा पद्धतीचं स्लग आजच्या या आषाढी वारी सोहळ्याला या ठिकाणी देण्यात आलेला आहे। माऊलींचा हा नयनरम्य सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। याच पार्श्वभूमीवर भक्तिमय वातावरण आहे। इंद्रायणी घाट भक्तिमय वातावरणामध्ये फुलून गेलाय। याच पार्श्वभूमीवर आज माऊलींचं प्रस्थान होत असताना या सोहळ्याचं साक्षीदार होण्यासाठी राज्यभरातून आलेला वारकरी या सोहळ्यामध्ये सहभागी झालाय। प्रस्थान झाल्यानंतर माऊलींचा आजचा मुक्काम गांधीवाड्यात म्हणजेच आळंदी नगरीमध्ये राहणार आहे। रोहिदास घाडगे, साम टीव्ही न्यूज, आळंदी।